श्रीकृष्णाय नमः। तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः। हा श्लोक म्हणजे कर्मयोगाचं सार आहे. भगवान म्हणतात, तस्मात म्हणून आसक्ती सोडून तू नेहमी तुझं कर्तव्य कर्म कर. कारण जो आसक्तीशिवाय कर्म करतो तोच मनुष्य परमस्थितीला पोहोचतो. अर्जुनाला सतत प्रश्न पडतो की जर मी कर्म केलं तर त्यात बांधला जाईन का? भगवंत इथे स्पष्ट करतात, बंधन आसक्तीत आहे, कर्मात नाही. या श्लोकातला की वर्ड आहे सततम आसक्तः कार्यं कर्म समाचर. सुखी जीवनाचा पहिला सिद्धांत भगवंत सांगत आहेत. कार्यं कर्म, नियतीने तुझ्यावर सोपवलेले कर्तव्य कर्म तेच कर. आणि कसे कर? तर समाचर, चांगल्या रीतीने, आनंदाने, भगवंतांनी सोपवलेले, भगवंतासाठीच. तरच समाधान, संतोष, आनंद प्राप्त होतो. आणि हे करत असताना यात आसक्त नको होऊ. कर्म केल्यावर कुठल्याही प्रकारची आसक्ती नको, अपेक्षा नको. आपलं कर्तव्य कर्म उत्तम करत राहावे. आणि हे उत्तम कसे करावे? तर कधीतरी करावे का? नाही, ते सतत करावे. जीवन म्हणजे मॅरेथॉन आहे. त्यात जिंकतो तोच जो सातत्य ठेवतो. सततं कार्यं कर्म समाचर, जे करतो ते 100%. हा मंत्रच प्रत्येकाला घेऊन जातो बंधनातून मुक्तीकडे आणि मुक्तीतून परमात्म्याच्या सानिध्याकडे. जीवनाचं खरं सौंदर्य कर्तव्यात आहे. आसक्ती टाकली तर प्रत्येक कर्म योग बनते आणि प्रत्येक दिवस साधना. भगवंतांचा संदेश लक्षात ठेवा. कर्म टाळू नका, आसक्ती टाका. तेव्हाच माणसाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. श्रीकृष्ण शरणं मम.